भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटी कडून ईशान्य ईश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांची चौकशी करण्यात आली। खरातचा सीए आणि सराफ व्यावसायिकाची सुद्धा चौकशी झालेली आहे असं समजतंय। आणखी तपशील देतील प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, आज अशोक खरातच्या या प्रकरणामध्ये तपासाला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतं, कारण उद्या अशोक खरातला नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये जे हजर केलं जाणार आहे आणि त्या आदल्या दिवशी म्हणजे आज या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो अत्यंत वेगाने होत आहे। अशोक खरातने जे सिन्नर भागात जे ईशान्येश्वर मंदिराची स्थापना केलेली होती, या ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी आणि अशोक खरातचं सीए जे आर्थिक व्यवहार पाहायचे त्यांची आणि त्याच पद्धतीने एका सराफ व्यावसायिकाची अशा तिघांची कसून चौकशी जी आहे ते एसआयटी कडनं करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या तिघांकडनंही काही महत्वाची माहिती जी आहे ते एसआयटीला मिळालेली आहे, अशाही पद्धतीचं माहिती मिळत आहे। आज त्याच पद्धतीने अशोक खरातच्या मुलाला सुद्धा चौकशीसाठी एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे। अशोक खरातच्या पत्नीवरती शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झालेला होता। अशोक खरातच्या पत्नीला सुद्धा ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक अशोक खरातच्या घरी एकूणच गेल्यानंतर अशोक खरातची पत्नी तिथे जे आढळून आली नाही, पण मुलगा या घरामध्ये होता आणि त्यानंतर चौकशीसाठी मुलाला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। आज विविध घडामोडी या सगळ्या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये झाल्याचं आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळालं। उद्या अशोक खरातला नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हे जे हजर केल्यानंतर काही सबळ पुरावे जे एसआयटी कडनं किंवा सरकारी वकिलाकडनं सादर करण्याचं अंदाज आहे। त्यामुळे उद्या नेमकं कोर्टामध्ये काय काय घडामोडी घडतात किंवा काय काय सुनावणी होतात हे बघणं महत्त्वाचं असणार। जी किरण, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।